कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून नाही, काय वाटतं कुठेतरी चिमटा घेतला जातो भाजपला? मला असं वाटतं की आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत, याचा मला अत्यंत आनंद आहे आणि निश्चित त्यांनी जरूर 50 वर्षानंतरही मुख्यमंत्री म्हणून जाण्याचं स्वप्न पाहावं. स्वप्न पाहायला काही त्याला पैसाही खर्च लागत नाही आणि फारसे श्रमही लागत नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. नाही, आता ते त्यांनी ट्विट केलेलं आहे, त्यामुळे त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, त्याच्यावर मी काय सांगणार. संजय राऊत म्हणाले आहेत की केंद्राने अहंकार सोडावा कृषी कायद्यावर. संजय राऊतांवर सगळ्या त्यांच्या बोलण्यावर मी काही प्रतिक्रिया देत नाही. ते बोलतच असतात, रोजच बोलतात ते. अधिकारी आणि कंत्राटदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी सभागृहात प्रश्न विचारतात. नाही, आता ते त्यांनी ट्विट केलेलं आहे, त्यामुळे त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, त्याच्यावर मी काय सांगणार. संजय राऊत म्हणाले आहेत की केंद्राने अहंकार सोडावा कृषी कायद्यावर. संजय राऊतांवर सगळ्या त्यांच्या बोलण्यावर मी काही प्रतिक्रिया देत नाही. ते बोलतच असतात, रोजच बोलतात ते. जैतापूरवाले सर. मी माध्यमातूनच ऐकलं की मराठी उद्या जैतापूर उद्या मी माध्यमातूनच ऐकलं की शिवसेनेचे आमदार म्हणाले की जैतापूरमध्ये मोबदला मिळाल्यामुळे आता जनतेची तक्रार नाही आहे आणि सगळ्यांनी जागा दिलेली आहे, त्यामुळे आता तो प्रोजेक्ट होऊ शकतो. आता नेमका मोबदला कोणाला मिळाला याची देखील थोडीशी माहिती घ्यावी लागेल. पण मला आनंद आहे की कमीत कमी थोडी आता शिवसेनेची भूमिका बदलते आहे आणि केवळ कुठल्याही प्रकल्पाला विरोध करायचा अशा प्रकारची भूमिका राहिली नाही. हीच परिस्थिती नाणारची होती. नाणारमध्ये 10,000 लोकांनी संमतीपत्र दिलेलं असताना देखील त्या ठिकाणी विरोध करण्यात आला. खरं तर नाणारचा प्रकल्प जैतापूरपेक्षा देखील चांगला होता. त्याच्यामध्ये कुठलंही प्रदूषण नव्हतं. 2-2.5 लाख कोटी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवणूक होणार होती. लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या आणि महाराष्ट्राचा GDP हा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढणार होता. परंतु त्यालाही विरोध करण्यात आला. खरं तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम आम्ही हातामध्ये घेतलं त्यावेळेस शिवसेनेने त्याला विरोध केला, परंतु शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारून टाकला आणि इतक्या चांगल्या प्रकारचा मोबदला आपण त्या ठिकाणी दिला की शेवटी त्या प्रकल्पाला विरोध करणारं कोणी उरलं नाही आणि मग शिवसेनेला तो ओन करावा लागला. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे कुठल्याही प्रकल्पाला स्थानिकांचं नाव सांगून आपणच विरोध करायचा हे काही योग्य नाही आहे. चला, ही चांगली सुरुवात आहे जैतापूरची. पुढच्या काळामध्ये अनेक प्रकल्पांना हा जो काही विरोध त्या ठिकाणी केला जातोय तो होणार नाही अशी अपेक्षा आपण करूया. सर, काल एक घटना घडली नागपूरमध्ये. जे बच्चू कडू आंदोलनासाठी जाणार होते त्यांना अडवलं आहे. महाराष्ट्र सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे. मग त्यांचाच एक मंत्री जात असताना त्यांना अशा प्रकारे अडवून धरलं 3 ते 4 तास. कसं बघता याच्याकडे? याचं उत्तर हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आंदोलन करतायत, मुख्यमंत्री त्यांना थांबवतायत. ही जी लुटूपुटूची लढाई यांची चाललेली आहे त्या संदर्भात त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे. आम्ही काय उत्तर देणार नाही. मंत्री सुद्धा आंदोलन करताना संवैधानिक वाटते का सर? हिंदी हमारे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते आहे याचा आम्हाला आनंद आहे. मुळातच फक्त ही जी गुंतवणूक आहे यातले बरेचसे प्रोजेक्ट्स हे मागच्या काळातच त्याचे MOU झाले आहेत किंवा त्यांना लँड देण्यात आली आहे आणि आता पुन्हा त्याचे MOU चालले आहेत. पण तरी देखील आम्हाला आनंद आहे की शेवटी काही असलं तरी ती महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. पण त्याचवेळी सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही आहे की मागच्या 4 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं FDIचं राज्य केलं होतं. देशामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक 4ही वर्ष ही महाराष्ट्रामध्ये येत होती आणि आता मात्र ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. आत्ता नुकतेच आकडे RBIने जे घोषित केले त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 1,19,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या नंबरवर कर्नाटक आहे, तिथे 27,458 कोटी रुपयाची आली आहे आणि त्याच्या मागे आता महाराष्ट्र म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या काळामध्ये तर जवळजवळ आपण जर बघितलं तर एका वर्षी एकूण गुंतवणुकीच्या 44%, एका वर्षी 42%. म्हणजे महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचं जर एकूण बेरीज त्या काळात बघितली तर त्याच्यानंतरचे गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिघांची एकत्रित गुंतवणूक जी होती त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक
ही महाराष्ट्रामध्ये आली होती. आता मात्र महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला, ही चिंतेची बाब आहे. मला असं वाटतं की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आत्ता थेट विदेशी गुंतवणूक ही याकरता महत्त्वाची आहे की कोरोनानंतर चीनमधनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाहेर पडते आहे आणि ती भारताकडे अट्रॅक्ट होते आहे, भारताकडे येते आहे. अशा वेळी ती अन्य राज्यात जायच्याऐवजी ती महाराष्ट्रात जास्तीत जास्त आली पाहिजे आणि या दृष्टीने मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सर हिंदी भाऊ, काल त्या ठीक आहे. कार्यक्रमात- आपल्या ओके. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते आहे याचा आम्हाला आनंद आहे. मुळातच फक्त ही जी गुंतवणूक आहे यातले बरेचसे प्रोजेक्ट्स हे मागच्या काळातच त्याचे MOU झाले आहेत किंवा त्यांना लँड देण्यात आली आहे आणि आता पुन्हा त्याचे MOU चालले आहेत. पण तरी देखील आम्हाला आनंद आहे की शेवटी काही असलं तरी ती महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. पण त्याचवेळी सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही आहे की मागच्या 4 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं FDIचं राज्य केलं होतं. देशामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक 4ही वर्ष ही महाराष्ट्रामध्ये येत होती आणि आता मात्र ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. आत्ता नुकतेच आकडे RBIने जे घोषित केले त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 1,19,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या नंबरवर कर्नाटक आहे, तिथे 27,458 कोटी रुपयाची आली आहे आणि त्याच्या मागे आता महाराष्ट्र म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या काळामध्ये तर जवळजवळ आपण जर बघितलं तर एका वर्षी एकूण गुंतवणुकीच्या 44%, एका वर्षी 42%, म्हणजे महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचं जर एकूण बेरीज त्या काळात बघितली तर त्याच्यानंतरचे गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिघांची एकत्रित गुंतवणूक जी होती त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली होती. आता मात्र महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला, ही चिंतेची बाब आहे. मला असं वाटतं की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आत्ता थेट विदेशी गुंतवणूक ही याकरता महत्त्वाची आहे की कोरोनानंतर चीनमधनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाहेर पडते आहे आणि ती भारताकडे अट्रॅक्ट होते आहे, भारताकडे येते आहे. अशा वेळी ती अन्य राज्यात जायच्याऐवजी ती महाराष्ट्रात जास्तीत जास्त आली पाहिजे आणि या दृष्टीने मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून नाही, काय वाटतं पुढे ते चिमटा घेतला जाऊन भाजपला? मला असं वाटतं की आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत, याचा मला अत्यंत आनंद आहे आणि निश्चित त्यांनी जरूर 50 वर्षानंतर ही मुख्यमंत्री म्हणून जाण्याचं स्वप्न पाहावं. स्वप्न पाहायला काही त्याला पैसाही खर्च लागत नाही आणि फारसे श्रमही लागत नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. संजय राऊतांनी अशा प्रकारे अडवून धरलं 3 ते 4 तास, कसं बघता याच्याकडे? याचं उत्तर हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आंदोलन करतायत, मुख्यमंत्री त्यांना थांबवत आहेत. ही जी लुटूपुटूची लढाई यांची चाललेली आहे त्या संदर्भात त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे. आम्ही काय उत्तर देणार आहे मंत्री त्याच्या? सुद्धा कि जब 44% और 42% देश का सारा FDI, ये जो राज्य है, चाहे वो गुजरात हो, कर्नाटक हो, दिल्ली हो, इनका तीनों का मिला के जितना निवेश है उससे ज़्यादा निवेश, और भारत उसको अट्रैक्ट कर रहा है. ऐसे समय उसका डेस्टिनेशन ये महाराष्ट्र ही होना चाहिए. तो मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी ने इसकी अपनी ज़मीनें दे दी है. अब सच में किसको कंपेंसेशन मिला ये तो देखना पड़ेगा, लेकिन मुझे ऐसा लगता है कि बड़ी खुशी की बात है कि प्रोजेक्ट्स को जो लगा मी माध्यमातूनच ऐकलं की मी माध्यमातूनच ऐकलं की शिवसेनेचे आमदार म्हणाले की जैतापूरमध्ये मोबदला मिळाल्यामुळे आता जनतेची तक्रार नाही आहे आणि सगळ्यांनी जागा दिलेली आहे, त्यामुळे आता तो प्रोजेक्ट होऊ शकतो. आता नेमका मोबदला कोणाला मिळाला याची देखील थोडीशी माहिती घ्यावी लागेल. पण मला आनंद आहे की कमीत कमी थोडी आता शिवसेनेची भूमिका बदलते आहे आणि केवळ कुठल्याही प्रकल्पाला विरोध करायचा अशा प्रकारची भूमिका राहिली नाही. हीच परिस्थिती नाणारची होती. नाणारमध्ये 10,000 लोकांनी संमतीपत्र दिलेलं असताना देखील त्या ठिकाणी विरोध करण्यात आला. खरं तर नाणारचा प्रकल्प जैतापूरपेक्षा देखील चांगला होता. त्याच्यामध्ये कुठलंही प्रदूषण नव्हतं. 2-2.5 लाख कोटी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवणूक होणार होती, लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या आणि महाराष्ट्राचा GDP हा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढणार होता. परंतु त्यालाही विरोध करण्यात आला. खरं तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम आम्ही हातामध्ये घेतलं त्यावेळेस शिवसेनेने त्याला विरोध केला. परंतु
शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारून टाकला आणि इतक्या चांगल्या प्रकारचा मोबदला आपण त्या ठिकाणी दिला की शेवटी त्या प्रकल्पाला विरोध करणारं कोणी उरलं नाही आणि मग शिवसेनेलाही तो ओन करावा लागला. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे कुठल्याही प्रकल्पाला स्थानिकांचं नाव सांगून आपणच विरोध करायचा हे काही योग्य नाही आहे. चला, ही चांगली सुरुवात आहे जैतापूरची. पुढच्या काळामध्ये अनेक प्रकल्पांना हा जो काही विरोध त्या ठिकाणी केला जातोय तो होणार नाही अशी अपेक्षा आपण करूया. सर, काल एक